आपण कुठेही जातो तेव्हा आपल्याला ऐकायला मिळतं की पर्सनॅलिटीला इम्प्रेसिव्ह बनवा आणि अट्रॅक्टिव्ह बनवा. म्हणजेच काय, फर्स्ट इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन असतं. पण मी म्हटलं की आपण आपली पर्सनॅलिटी आणि आपलं इम्प्रेशन दोन्हीही इम्प्रूव्ह करून चेंज करू शकतो. हो, हे शक्य आहे. कारण एक चांगली पर्सनॅलिटी आपल्याला एक चांगला माणूस बनवते आणि आपल्या लाईफमध्ये आपल्याला सक्सेस मिळवून देते. तर ही पर्सनॅलिटी म्हणजे नेमकं काय? ही पर्सनॅलिटी आपल्या दिसण्यावरती डिपेंड असते का? आपण लोकांशी कसं बोलतो यावरती डिपेंड असते का? की आपण लोकांशी कशा प्रकारे कनेक्ट होतं यावरती डिपेंड असते? तर नाही, पर्सनॅलिटी ही कोणत्याही एका गोष्टीवर अजिबात डिपेंड नसते. तर पर्सनॅलिटी ही लोकांचं फिलिंग, बिहेवियर आणि थिंकिंग यापासून बनलेली असते. त्यामुळेच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कशा प्रकारे आपण आपली पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करू शकतो आणि कशा प्रकारे आपण कॉन्फिडंट फील करू शकतो. हा व्हिडिओ खूप जास्त रिक्वेस्टेड व्हिडिओ होता. या व्हिडिओच्या मला खूप जास्त रिक्वेस्ट आलेल्या होत्या आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ज्या टिप्स शेअर करणार आहे त्या टिप्समुळे तुमची पर्सनॅलिटी नक्कीच इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे आणि तुमचा कॉन्फिडंट बिल्ड होण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होणार आहे. तर त्या टिप्स कोणत्या आहेत हे बघूया. टिप नंबर 1, नो युअर सेल्फ म्हणजे स्वतःला ओळखा. आता एक चांगली पर्सनॅलिटी आपल्याला बाहेरून कुठूनही मिळत नाही. तर एक चांगली पर्सनॅलिटी यावरती डिपेंड असते की तुम्ही स्वतःला किती चांगल्या प्रकारे ओळखताय. म्हणजेच काय, तुम्ही स्वतः तुम्हाला आवडता का? तुमची स्ट्रेंथ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तुमचे विकनेसेस काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? हे सगळं जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटच्या खूप जास्त जवळ आहात. पण या उलट जर तुम्हाला तुमच्याविषयी काहीच माहिती नसेल आणि तुम्हाला ॲप्रिशिएट करण्याऐवजी, तुम्हाला पसंत करण्याऐवजी जर तुमच्यातले दोष तुम्ही काढत असाल, जसं की मला हे जमणार नाही किंवा हे मी करू शकत नाही किंवा मी या ठिकाणी असं बोलायला नव्हतं पाहिजे किंवा मी ते बोलायला नव्हतं पाहिजे, अशा प्रकारे तुमच्यात ते उणिवा सतत तुम्ही जर शोधून काढत असाल तर तुम्ही कधीही तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करू शकत नाही किंवा तुम्ही कधीही कॉन्फिडंट फील करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला ओळखा. तुमच्यामध्ये जे काही चांगले गुण असतील, मग ते छोटे असू दे किंवा मोठे असू दे, तुमची स्ट्रेंथ अजून स्ट्रॉंग बनवा आणि तुमच्यामध्ये जे काही दोष असतील, ज्या काही उणिवा असतील त्या पहिल्यांदा तुम्ही ॲक्सेप्ट करायला शिका. टिप नंबर 2, आपला आउटलुक पॉझिटिव्ह असायला हवा. एक चांगली पर्सनॅलिटी चांगल्या फिलिंग्स आणि ॲक्शन्सनी मिळून बनते आणि एक अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी जी असते ती एक चांगला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवत असते. जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपण पॉझिटिव्ह रिॲक्ट सुद्धा करतो आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह रिॲक्ट करतो तेव्हा आपलं वागणं स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी पॉझिटिव्ह होतं आणि हीच गोष्ट तुमच्या पर्सनॅलिटीला इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. टिप नंबर 3, बी युअर सेल्फ. तुम्ही जे आहात, जसे आहात तसं स्वतःला ॲक्सेप्ट करायला शिका आणि तसंच वागा. काही वेळा काय होतं, बरीच लोक अशी असतात की जगासमोर ते एक फेक पर्सनॅलिटी शो करतात. म्हणजे ती अशी पर्सनॅलिटी लोकांना दाखवतात की जे ती स्वतः अजिबात नसतं. बरीच कारणं असू शकतात, पण लोकांचं अटेन्शन गेन करण्यासाठी किंवा आपण किती कॉन्फिडंट आहोत हे लोकांना दाखवण्यासाठी अशा प्रकारे लोक वागतात. पण हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही एकटे असू द्या, तुमच्या पॅरेंट्स बरोबर असू द्या, तुमच्या कलिग्स बरोबर असू द्या किंवा तुमच्या फ्रेंड्स बरोबर असू द्या, तुम्ही जसे आहात तसेच वागायला शिका आणि प्रकारे नॅचरल राहून तुमचे विचार असेल किंवा तुमची आवड असेल कशा प्रकारे बेटर करता येईल याकडे लक्ष द्या. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जसे आहात तसे राहा. दुसऱ्याची कॉपी अजिबात करायला जाऊ नका. कारण तुम्ही बघितलेलंच असेल, जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात त्या ओरिजिनल डॉक्युमेंटला आपण जेवढी किंमत देतो तेवढी किंमत आपण त्या डॉक्युमेंटची जी कॉपी असते त्या कॉपीला देत नाही. त्यामुळे स्वतःचं एक बेटर व्हर्जन कसं क्रिएट करता येईल याकडे लक्ष द्या. टिप नंबर 4, सेल्फ कॉन्फिडन्स. कोणत्याही चांगल्या पर्सनॅलिटीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. आता हा आत्मविश्वास म्हणजे काय, हा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे काय, कुठून येतो हा सेल्फ कॉन्फिडन्स? तर मी पहिल्या टिपमध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखायला लागाल, जेव्हा तुम्ही तुमचे विकनेसेस काय आहेत हे तुम्हाला माहिती असेल, जेव्हा तुमची स्ट्रेंथ काय आहे हे तुम्हाला माहिती असेल, तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखायला लागाल आणि त्यामुळे आपसुकच तुमचा कॉन्फिडन्स हा वाढायला लागेल. जेव्हा तुम्ही काहीतरी शिकत असाल आणि ते शिकताना तुम्ही चुका करत असाल आणि त्या चुकांमधून जेव्हा तुम्ही शिकत असाल तेव्हा तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स हा येईल. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या कॅपॅबिलिटीवर डाऊट घेणं बंद कराल तेव्हा तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स येईल. तुम्ही जे काही काम करताय त्या कामावरती जर तुमचा विश्वास असेल तर कितीतरी पटीने तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. टिप नंबर 5, ॲड ह्युमर इन लाईफ. हा प्रत्येक जणाला असे लोक आवडतात जे लोक त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल ठेवतात किंवा चेष्टा मस्करी करून छान असं वातावरण आनंदी करून टाकतात. आता अशा प्रकारचे लोक बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार येतो की अरे हे लोक एवढे खुश कसे काय असतात, हे लोक सतत हसत कसे काय असतात. तर तुम्हाला अशा लोकांसारखं हसतमुख बनायचं असेल तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असणारं टेन्शन असेल, स्ट्रेस असेल हे थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा एक पॉझिटिव्ह पार्ट तुम्ही बघितला पाहिजे. प्रत्येक परिस्थितीमध्ये लपलेली चांगली गोष्ट तुम्हाला शोधता आली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की
की आपल्या लाईफमध्ये स्ट्रेस नसणारे किंवा टेन्शन नसणारे बिलकुल असणार आहेत, पण आपल्या लाईफमध्ये अजून दुसऱ्या गोष्टी सुद्धा घडत असतात. त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीकडे आपला फोकस असला पाहिजे हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हाच तुम्ही मनसोक्त हसायला शिकाल. जेव्हा तुम्ही असं मनसोक्त हसायला शिकाल तेव्हा लोक तुमच्याकडे अपसुकच अट्रॅक्ट होतील आणि तुमच्या लाईफमधील प्रॉब्लेमकडे जेव्हा तुम्ही दुर्लक्ष कराल तेव्हा तुमच्या लाईफमधला खरा आनंद तुम्हाला मिळेल. 6. डेव्हलप न्यू इंटरेस्ट म्हणजे नवनवीन गोष्टी शिकत राहा. जो माणूस नवनवीन गोष्टी शिकण्यामध्ये व्यस्त असतो अशा लोकांना कोणत्याही फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला बिलकुल टाइम नसतो, कारण त्यांचा पूर्ण फोकस नवीन गोष्टी शिकण्यामध्ये आणि त्यांच्या कामावरती असतो. एक चांगली पर्सनॅलिटी जर तुम्हाला गेन करायची असेल तर नवनवीन गोष्टी शिकत राहा आणि सतत स्वतःला बिझी ठेवा आणि फ्री वेळेमध्ये तुमच्यामध्ये असलेले गुण, तुमच्यामध्ये असलेली कला जोपासा. आणि यामुळे तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी आणि तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल. टिप नंबर 7. मीट न्यू पीपल म्हणजे नवनवीन लोकांना भेटत राहा. तुम्ही एकाच ठिकाणी जर अडकून राहिला तर तुमची ग्रोथ कधीही होणार नाही. जर तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुमच्या कम्फर्ट झोनमधून तुम्हाला बाहेर यावंच लागतं. जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन नवनवीन लोकांना भेटता तेव्हा त्यांचे विचार असेल, त्यांची लाईफस्टाईल असेल, त्यांचं राहणीमान असेल याविषयी तुम्हाला माहिती होतं आणि त्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीवरती त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा नक्कीच पडतो. म्हणूनच नेहमी नवनवीन लोकांना भेटत राहा आणि तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करत राहा. टिप नंबर 8. बी अ गुड लिसनर म्हणजे लोकांचं ऐकायला शिका. काही लोक काय करतात, ते किती कॉन्फिडंट आहेत किंवा त्यांची पर्सनॅलिटी किती छान आहे हे दाखवण्यासाठी लोकांमध्ये खूप जास्त लाऊड होतात किंवा खूप जास्त मोठ्याने बोलतात किंवा लोकांचं ऐकून न घेता सतत बोलत राहतात. पण यामुळे काय होतं, यामुळे त्यांची पर्सनॅलिटी चांगली दिसण्याऐवजी खूप जास्त चीप दिसते. मग समोरची व्यक्ती आपल्याशी बोलत असते तेव्हा अटेन्शन देऊन त्यांचं बोलणं ऐकून घ्या, त्यांच्या बोलण्याला इम्पॉर्टन्स द्या, काम राहा, पोलाईट राहा आणि शांतपणे त्यांचं बोलणं ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही शांतपणे समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेता तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुद्धा छान वाटतं. समोरच्या व्यक्तीचं ऐकायला शिकाल तेव्हा तुमच्यामध्ये सुद्धा कॉन्फिडंट येईल आणि लोकांना तुम्ही चांगल्या प्रकारे जाणून घ्यायला शिकाल. आणि यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचं चांगलं ऐकून घेता किंवा अटेन्शन देऊन समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेता तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुद्धा तुमची पर्सनॅलिटी आवडायला लागते आणि आपसुकच तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होते. आणि नंबर 9. ॲप्रिशिएट ऑदर. एक चांगली पर्सनॅलिटी आणि चांगला सेन्स ऑफ ह्युमर जर तुम्हाला असेल तर तुम्ही लोकांमध्ये नक्कीच पॉप्युलर होता. तुम्ही बघा, एखादा व्यक्ती जर उदास असेल आणि त्या व्यक्तीची जर आपण तारीफ केली तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल येते. स्वतःविषयी चांगलं ऐकायला कोणाला नाही आवडत, मग ते आपण स्वतः का असेना. जेव्हा लोकांना ॲप्रिशिएट करता, मग ती छोटी गोष्ट असू द्या किंवा मोठी गोष्ट असू द्या, त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल येते आणि नेक्स्ट टाइम तुमच्याविषयी चांगलं काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये नक्कीच येतो. त्यामुळे तुमचे फ्रेंड्स असू द्या, फॅमिली असू द्या, तुमचे पॅरेंट्स असू द्या, तुमचे कलिग्स असू द्या, सगळ्यांना तुम्ही ॲप्रिशिएट केलं पाहिजे. अशा या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या तुमची पर्सनॅलिटी एनहान्स करण्यासाठी खूप जास्त मदत करतात. पण या उलट जे लोक सतत दुसऱ्यांना नावं ठेवतात किंवा दुसऱ्यांमध्ये सतत उणिवा काढतात असे लोकांना अजिबात आवडत नाहीत. अशा लोकांपासून लोक लांब पळतात. त्यामुळे आपलं कॅरेक्टर आपण असं बनवलं पाहिजे की लोक आपल्याला पसंत करतील आणि आपली पर्सनॅलिटी लोकांना आवडू लागेल. टिप नंबर 10. फॉरगिव्ह अँड अपोलोगाइज. माफ करा आणि माफी मागायला शिका. माफ करायला खूप मोठं हृदय लागतं आणि हे अगदी खरं आहे, कारण माफ करणं आणि माफी मागणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही गुड पर्सनॅलिटी आहात. समोरच्या व्यक्तीला माफ करता तेव्हा तुमच्या मनाला सुद्धा समाधान मिळतं आणि समोरचा व्यक्ती सुद्धा खुश होतो. आणि त्याचबरोबर माफ करणं म्हणजे काय, माफ करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात असलेले वाईट विचार आणि वाईट गोष्टी आपल्या मनातून काढून टाकणं. जेव्हा आपल्या मनामध्ये वाईट विचार नसतील तेव्हाच आपण खुश राहू शकतो आणि आपली पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करू. आणि या उलट माफी मागितल्यामुळे आपल्याला कमीपणा अजिबात येत नाही, तर आपल्या मनाचा मोठेपणा यामधून दिसून येतो. आणि माफी मागणं हे सिद्ध करतं की आपल्यामध्ये एवढी हिंमत आहे की आपण आपली चूक मान्य करून माफी मागत. या सगळ्या टिप्स जर आपण आपल्या लाईफमध्ये फॉलो केल्या तर आपण आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी किंवा आपली पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होणार आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.